नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता आजचा भाग खूप जबरदस्त आहे. तन्वीचं जे काही सत्य आहे ते आता सायली अर्जुन समोर आलं आहे त्या ब्लड रिपोर्टवरून. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता तन्वी आणि अश्विन देखील आता त्या होळीच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झालेले असतात आणि आता दोघेही डान्स करत असतात. तर तेवढ्या सायली आणि अर्जुन देखील पाहतात की आता तन्वी देखील आता काही उद्योग तर करत नाही आहे, इकडे डान्स करते वगैरे. आता त्यांचा डान्स झाल्यानंतर मस्त असा डान्स आता अर्जुन आणि सायली देखील करतात इथे. पण आता सगळेच जण आता या होळीच्या सेलिब्रेशनमध्ये रंग खेळण्यात वगैरे बिझी आहेत आणि आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. या गोष्टीचा फायदा मात्र आता तन्वी घेते आणि तन्वी पटकन तिथून सटकते आणि परत एकदा आता त्या ब्लडचा त्या कॅम्प जो असतो ब्लड डोनेशनचा तिथे येते. आणि आता ते जे काही ब्लड सॅम्पल्स घेतलेले असतात ते आता ती पाहते आणि तिचं जे ब्लड घेतलेलं असतं त्यावरील तो स्टिकर ती काढूनच टाकते. आता हे सगळं खरं तर सायली आणि अर्जुन दुरून पाहत असतात, पण तिला असं वाटतं की आपल्याला काही इथे कोणी पाहत नाही आहे. तर अर्जुन सायलीला बोलतो की आता तो स्टिकर काढून तरी काय होणार आहे, आपण घेतलेले ब्लड सॅम्पल एव्हाना हॉस्पिटलमध्ये पोहोचले देखील असतील. तितक्यातच सायली बोलते हो, आणि तासाभरात त्याचे रिपोर्ट्स देखील मिळतील ना आपल्याला. त्यावर अर्जुनही बोलतो की हो, तासाभरात आपल्याला रिपोर्ट्सही मिळतील. तर आता सगळं धुळवडीचा कार्यक्रम सुरू असताना आता कल्पनाला मात्र राहवलं जात नाही आणि आता ती अस्मिताची चौकशी करण्यासाठी आता अस्मिताच्या खोलीमध्ये येते आणि अस्मिताला विचारते की अस्मिता, अगं हे काय, तू काहीही खाल्लेलं नाही आहेस. बरं ठीक आहे, तुला जर काही खावं वाटलं तर मला आवाज दे, मी इथेच आहे. त्यावर आता अस्मिता सांगते की खरं तर ना हे शेवटचे थोडे दिवसच मला खूप जड झालेत, इतके महिने कसे गेले कळाले देखील नाही. आता कल्पना मात्र तिथून जायला निघते तिच्या खोलीतून, पण तिची नजर मात्र इकडे तिकडे काहीतरी शोधत असते. खरं तर सचिनला शोधत असते ती. आता हे अस्मिताच्या लक्षात येतं आणि अस्मिता बोलते की नाही येतो, तो इथे बाथरूममध्ये वगैरे कुठेच नाही आहे. नाही, तसंही तुम्ही त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घेत नाही, तुम्ही बोलतही नाही त्याच्यासोबत, त्यामुळे मग मीच त्याला बाहेर जायला सांगितलं, बाहेर गेला आहे तो, येईलच थोड्या वेळामध्ये. तर आता कल्पनाही काही न बोलता तिथून तशीच निघून जाते. तर अस्मिता आता विचार करते की पण हा नक्की गेला तरी कुठे आहे, त्याच्या घरी गेला असेल का त्याच्या आईबाबांकडे, पण मग त्याने मला कॉल का नाही केला आहे, जाऊ दे मीच करून पाहते. आणि अस्मिता आता सचिनला फोन करते, पण खरं तर त्याचा फोन बिझी येत असतो. नाही म्हणजे त्याने तरी अस्मिताला फोन केलेलाही नसतो आणि ही करते तर बिझी येतोय. त्यामुळे खरं तर आता परत कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकती आहे अस्मिताच्या, पण ती मात्र स्वतःला समजावते. तर आता धुलवडीचा सगळा रंग खेळण्याचा कार्यक्रम झाला आहे आणि आता सायली अर्जुन देखील आता त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर सायली अर्जुनला ओरडत असते की आवरा पटकन पटकन अंघोळ करा, नाही तर हा रंग काही 3 दिवस जाणार नाही आहे. त्यावर अर्जुन आता तिला तिथे टेबलवर बसवतो आणि बोलतो की अशी रंगात माखलेली बायको मात्र मला आता पुढच्या वर्षी 1 वर्षानेच पाहायला मिळेल. आणि तेवढ्यातच त्याचा मोबाईलवर मेसेज येतो. तर अर्जुन आता मेसेज पाहतो तर खरं तर तन्वीचे ब्लड रिपोर्ट्स आता आलेले असतात आणि त्या ब्लड रिपोर्ट्स पाहून तर आता या दोघांच्याही चेहऱ्यावरचे रंगच उडून जातात. खरं तर आता सायली विचारते काय झालं. त्यावर अर्जुन सांगतो की ब्लड रिपोर्ट्स आले आहेत आणि तो सायलीला देखील ते रिपोर्ट्स दाखवतो आणि त्या रिपोर्ट्सनुसार तन्वीचा ब्लड ग्रुप जो आहे तो AB पॉझिटिव्ह असतो. आता हे पाहून तर हे दोघेही खूप जास्त शॉक झाले, त्यांना धक्का बसला आहे. कारण त्यांना आठवतं की रविराजने हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं की लहानपणीच तन्वीचा ब्लड ग्रुप त्यांनी चेक केला होता, तर तेव्हाच त्यांना कळालं की प्रतिमाचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप एकच आहे. आता दोघांच्याही लक्षात येतं की तन्वी त्या दिवशी ब्लड देण्यासाठी का आली नाही, ती का मुद्दाम टाळाटाळ करत होती, उशीर करत होती म्हणून. त्यावर आता सायली बोलते की म्हणजे प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची अपघातानंतर हरवलेली मुलगी वेगळी आहे आणि तन्वी वेगळी आहे, म्हणजे प्रिया तन्वी नाहीच आहे. तर आता प्रियाचं सत्य खरं तर ह्या दोघांसमोरही आलं आहे. पण मग सायली बोलते की असं कसं होईल, प्रतिमा आत्यांचा ब्लड ग्रुप तर O निगेटिव्ह आहे, म्हणजे तन्वीचा पण तोच असायला हवा ना.
त्यावर अर्जुन सांगतो की नाही, मायलेकींचा ब्लड ग्रुप एकच असेल, हे मेडिकली तर काही असं प्रूव्ह नाही आहे किंवा मेडिकली असं असं काही नसतं, वेगळाही असू शकतो. पण त्यांना आठवतं की रविराजने तर त्यांना हेच सांगितलं आहे की दोघींचा ब्लड ग्रुप एकच आहे. पण त्यांना अशी देखील शंका येते की कदाचित आता रविराजकडनं सांगण्यामध्ये काही चूक झाली असावी. रविराजला असं सांगायचं असेल की त्याचा आणि तन्वीचा ब्लड ग्रुप एक आहे, पण मग त्याच्याकडनं चुकून प्रतिमाचा सांगितला गेला वगैरे. त्यावर आता ते सायली बोलते की मग आपल्याला आता रविराज काकांचा ब्लड ग्रुप चेक करता येईल का? त्यावर अर्जुन सांगतो की हो, आज सिनियरने देखील ब्लड डोनेट केलं आहे. याचाच अर्थ आपल्याला आता त्या सॅम्पलवरनं त्याचा ब्लड ग्रुप माहीत करून घेता येईल. मी लगेचच आता फोन करून सांगतो त्यांना ते ब्लड ग्रुप वगैरे चेक करायला. तर आता सायली बोलते की आपण हे रिपोर्ट्स अश्विन भाऊजींना दाखवूयात का? कदाचित त्यांची काही मदत होईल आपल्याला. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की तुला खरंच वाटतंय का अश्विन आपल्याला मदत करेल? अगं, तो काहीही झालं तरी तो तिचा नवरा आहे आणि तू पाहिलंस ना, ती जेव्हा जेव्हा चुकते तो तेव्हा तेव्हा तिला बोलतो, पण नेहमी तिचीच बाजू घेतो आणि तिला माफही करून टाकतो. त्यामुळे आता जर त्याला हे असं काही समजलं तर तो तिला जाब विचारेल आणि ती सावध होईल. आपण दुसऱ्या एखाद्या डॉक्टरांकडे जाऊयात. आणि आता सायली आणि अर्जुनला आता या तन्वीचे सगळे काही पराक्रम आठवत असतात. म्हणजे अगदी हीच तन्वी बनून, म्हणजे ही जी खोटी प्रिया जी आहे ती आता तन्वी बनून पहिल्यांदा जेव्हा सुभेदारांना भेटली तेव्हा खरं तर पूर्णा जी आता मागेच लागलेली असते अर्जुनच्या की तू तन्वीसोबत लग्न कर, आणि तो मात्र तसं न करता सायलीसोबत लग्न करतो. त्यावरून आता सगळेच सुभेदार मात्र अर्जुनला खूप बोल लावतात. आणि त्यानंतर तन्वी मात्र आता अश्विनसोबतच प्रेमाचं नाटक करून अश्विनसोबत लग्न करून येते आणि सायलीला मात्र ती नको नको तसं ऐकवते. आणि त्यानंतर आता घरातील सगळेच जण मात्र प्रियाच्या प्रेमामध्ये आंधळे झालेले असतात, कारण ती आता इतक्या दिवसांनंतर ती हरवलेली तन्वी भेटलेली असते. त्यामुळे रविराज वगैरे सगळेच आता सायलीलाच दोषी ठरवत असतात आणि सायलीलाच बोलतात. आता हा सगळा प्रसंग आता सायली आणि अर्जुन दोघांच्याही डोळ्यासमोर परत उभा राहतो आणि दोघांनाही ते आता सगळं काही आठवत असतं. आणि या प्रियाने खोटी तन्वी बनवून आपल्याला, आपल्या घरच्यांना, सगळ्यांनाच किती अंधारात ठेवलं आहे, किती फसवलं आहे, हे सगळं आता त्या दोघांच्याही लक्षात येतं. आणि ते दोघेही आता ठरवतात की आता हे ब्लड रिपोर्ट्स आपल्याला दुसऱ्या एखाद्या डॉक्टरला दाखवून त्याच्याकडनं कन्फर्म करून घ्यायला हवं आहे. आणि म्हणूनच आता अर्जुन आता ते ब्लड कॅम्पवाल्यांना फोन करून त्यांनाही सांगतो की रविराजचे देखील ब्लड ग्रुप चेक करायचा आहे. आणि आता त्यानंतर हे रिपोर्ट्स घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार असतात. तर सायली सांगते की ठीक आहे, तुम्ही फोन करा, मी तोपर्यंत आवरून घेते, म्हणजे आपल्याला डॉक्टरांकडे जाता येईल. तर इकडे हॉलमध्ये पूर्ण आजी आधीपासूनच हॉलमध्ये बसलेली असते, तर तन्वी मात्र किचनमध्ये काहीतरी करत असते. आता तेवढ्यातच प्रताप आणि कल्पना देखील तिथे सोफ्यावर येऊन बसतात. तर येताच आता कल्पना बोलते की माझी तर आता कंबर आणि पाय पार जीव गेला आहे त्यांचा, खूप दुखत आहेत. तरी मी अर्जुन आणि चैतन्याला सांगितलं होतं मला इथेच बसू द्या, मला काही रंग खेळायला जायचं नाही, पण त्यांचा उत्साह मात्र इतका होता की ते न ऐकता मला तिथून घेऊनच गेले. आता अश्विन देखील तिथेच हे सगळं काही ऐकत असतो. तर पूर्णा आजी बोलते हो ना, आणि माझे तर बसून बसून पाय दुखायला लागलेत. पण धुलवडीचा सणच असा असतो, नाही म्हणजे शरीर थकतं पण मनाला मात्र समाधान मिळतं. त्यावर आता प्रताप देखील त्यांच्या गप्पांमध्ये सामील होतो आणि बोलतो की हो अगं, हे मुलं आपल्यासोबत धुलवड साजरी करतात, म्हणजे तेही आपल्याला त्यांच्या वयाचंच, त्यांच्या बरोबरीचंच समजतात, हेच खूप आहे आपल्यासाठी. त्यावर पूर्णा आजी देखील बोलते की हो, तेच तर सांगते मी की शरीर थकलं, शरीर म्हातारं झालं तरी मनात उत्साह मात्र असायलाच हवा आहे. आणि आता तेवढ्यातच तन्वी आता एका टबमध्ये गरम पाणी वगैरे घेऊन येते आणि त्यांना बोलते की आई, बाबा, तुमचे पाय खूप दुखत आहेत ना, म्हणूनच मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणलं आहे, तुम्ही पाय त्याच्यामध्ये बुडवा, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल, तुमचे पाय लगेच असे दुखायचेच थांबतील. आता अश्विनला मात्र हिचं भारी कौतुक वाटतंय. तर अश्विन लगेच बोलतो की तन्वी अगं, माझ्या खरंच हे लक्षातच आलं नाही, म्हणजे तुझे हे घरगुती उपाय आहेत ना,
त्याने आपल्याला मात्रच नक्कीच आराम मिळणार आहे, नक्कीच फायदा होणार आहे. आता तितक्यातच खरं तर कल्पना बोलते की नको आहे आम्हाला. आता ती असं बोलल्यावर तन्वी मात्र लगेच बारीक तोंड करून तिथे उभी राहते. तर आणि पुढे बोलते की असं समजा की तुमच्या सायलीनेच आणलं आहे, सायलीने दिलं असतं तर मग मात्र तुम्ही त्यामध्ये पाय बुडवून बसला असतात ना, मग आताही असंच थांबा. आणि आता बोलते की मी पूर्णाजी, मी तुझ्यासाठी पण गरम पाणी केलं आहे हां. आणि आता ती पूर्णाजीसाठी गरम पाणी आणायला किचनमध्ये जाते. तर पूर्णाजी मात्र डोक्यालाच हात लावतात आणि बोलतात की हिच्यावर कोणी जादूटोणा वगैरे केला आहे की काय. आता हे ऐकल्यावर मात्र अश्विन लगेच बोलतो की पूर्णाजी, मम्मा ती चांगलं वागायचा प्रयत्न करते तर तिला एक चान्स द्या ना, तिलाही थोडं बरं वाटेल आणि तुम्हालाही थोडा आराम भेटेल. आता तन्वी आता पूर्णाजीसाठी देखील गरम पाणी घेऊन आली आहे आणि आता अश्विनच्या आग्रहाखातर मात्र आता सगळ्यांनाच ते तन्वीने आणलेल्या गरम पाण्यामध्ये पाय बुडवून बसावं लागतं. तर तेवढ्यातच विमल देखील तिथे येते आणि विमल पाहते की हा काय प्रकार चालू आहे. म्हणजे तिला देखील असं धक्काच बसतो की तन्वी इतकं कसं काय चांगलं वागायला लागली. आता विमल बोलते की मी सगळ्यांसाठी कॉफी आणते. तेवढ्यातच तन्वी बोलते की थांब, मी कॉफी बनवली आहे, मीच आणते सगळ्यांसाठी, आणि लगेच पळत पळत किचनमध्ये जाते कॉफी आणायला. तर तेवढ्यातच आता सायली आणि अर्जुन देखील खाली येतात आणि सायली आणि अर्जुन सांगतात की आम्ही आलोच बाहेर जाऊन. त्यावर आता सगळेजण त्यांना विचारत असतात की एवढ्या उशिरा कुठे चाललाय तुम्ही बाहेर. आता अर्जुन मात्र इथे मस्करी करतो आणि बोलतो की काय आहे ना की तुम्ही सगळेच बाहेर कलर खेळत होता, सगळ्यांसमोर असं आम्हाला रोमॅन्स करता नाही आला, म्हणून आता मी माझ्या बायकोला लाँग ड्राईव्हवर घेऊन चाललो आहे. त्यावर आता कल्पना आणि प्रतापही त्यांची थोडीशी मजाक घेत असतात आणि कल्पना बोलते की हो, आमच्या ते लक्षातच नाही आलं की तुम्हाला दोघांनाच रंग खेळायला पाठवायला पाहिजे होतं, आम्ही इथेच थांबायला हवं होतं. तर तेवढ्यातच आता तिथे तन्वी कॉफी घेऊन येते आणि बोलते की सायली आणि अर्जुन, मी सगळ्यांसाठी कॉफी केली आहे, कॉफी घ्या ना. तर अर्जुन मात्र असा थोडासा रागानेच बोलतो की नको आहे आम्हाला, आणि रागानेच तिच्याकडे पाहत असतो. तर सायली पूर्ण आजीला सांगते की आम्ही येतो, आणि त्यानंतर ते दोघेही तिथून निघून जातात. तर तन्वी त्यानंतर आता सगळ्यांना कॉफी देते. तर इकडे सचिन देखील आता घरी परत आलाय आणि अस्मिता त्याला विचारते की तू कुठे गेला होतास. त्यावर सचिन सांगतो की मी माझ्या आईबाबांकडे गेलो होतो, माझ्या घरी गेलो होतो मी, आणि तसंही मी इथे थांबून काय करणार होतो ना. नाही म्हणजे तुझ्या आग्रहाखातर काल मी तुझ्या घरच्यांमध्ये मिक्सअप होण्याचा प्रयत्न केला, पण पाहिलं ना ते कोणीच माझ्याशी काहीच बोलत नाही आहेत, मग कशाला उगाच स्वतःचा अपमान करून घ्यायचा, म्हणून गेलो होतो मी. त्यावर आता अस्मिता त्याला बोलते की हो, पण आज धुलवड आहे आणि तू मला रंग देखील लावला नाही आहेस. आता हे ऐकून सचिन बोलतो की लावणार पण नाही आहे. आता खरं तर अस्मिताचा चेहरा पडतो आणि हे सगळं काही त्यांचं बोलणं जे असतं ती तन्वी चोरून ऐकत असते. तर अस्मिता बोलते की अरे पण धुलवड आहे ना. त्यावर सचिन बोलतो की 1 वर्ष नाही रंग लावला तर काय फरक पडेल, आणि तसंही तुला काही ॲलर्जी वगैरे झाली तर, बाळाला काही त्रास झाला तर, मी आलोच फ्रेश होऊन. आता तो फ्रेश व्हायला जातो, पण खरं तर अस्मिता खूप अपसेट झाली आहे इथे, कारण तिने हर्बल कलर आणून ठेवला होता आधीच दोघांना धुलवड खेळायला, पण मात्र सचिनने तिचं काही एक ऐकून घेतलं नाही. आता तन्वी मात्र विचार करते, मनातल्या मनात बोलते की आता हिची दुखरी नस काय ते मात्र माझ्या लक्षात आलं आहे, त्यामुळे आता हिला माझ्या साईडला वळवायला मला काही जास्त कष्ट घ्यावे लागणार नाही आहेत. तर इकडे अर्जुन आणि सायली आता त्या डॉक्टरांकडे पोहोचलेत आता सगळ्यांचे ब्लड रिपोर्ट्स घेऊन, आणि डॉक्टर ते ब्लड रिपोर्ट्स पाहतात आणि बोलतात की हे अगदीच अशक्य आहे. त्यावर अर्जुन विचारतो की डॉक्टर आम्हाला थोडं सविस्तर सांगा, तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावर आता ते डॉक्टर सांगतात की तुम्ही मला हे 3 ब्लड रिपोर्ट्स दिलेत ते अगदीच वेगवेगळे आहेत. म्हणजे पहा, प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदारचे ब्लड ग्रुप या तन्वी किल्लेदारपेक्षा अगदीच वेगळा आहे. प्रतिमा किल्लेदारचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे आणि रविराज किल्लेदारचा A, म्हणजेच यांच्या मुलीचा ब्लड ग्रुप मात्र एकतर O निगेटिव्हच असायला हवा किंवा A पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा असायला हवा आहे. पण तन्वी सुभेदारचा ब्लड ग्रुप तर AB पॉझिटिव्ह आहे. हे कसं शक्य आहे बरं? हे शक्यच नाही आहे.
त्यावर आता सायली डॉक्टरांना विचारते की म्हणजे ही त्यांची मुलगी असण्याची शक्यता नक्की किती आहे. त्यावर डॉक्टर सांगतात की शक्यता मात्र अगदी शून्य आहे. कारण या दोघांच्या मुलीचा ब्लड ग्रुप जर एकतर ओ निगेटिव्ह असेल किंवा रविराजांच्या ब्लड ग्रुपसारखा तो ए पॉझिटिव्ह किंवा ए निगेटिव्ह असा असायला हवा आहे. पण हा ब्लड ग्रुप तर अगदीच वेगळा आहे. ही त्यांची मुलगी असूच शकत नाही आहे. आता डॉक्टरांच्या तोंडून हे असं ऐकल्यावर तर सायली आणि अर्जुनला आता खात्रीच झाली आहे की ही प्रिया म्हणजे खरी तन्वी नाही आहे. ही इतके दिवस खोटी तन्वी म्हणून वावरती आहे. तर आता सायली आणि अर्जुन तिथून जाण्यासाठी निघतात. तर खरं तर अर्जुन या गोष्टीमुळे खूप चिडला आहे आणि बोलतो की ही इतके दिवस आपल्याला फसवती आहे. नाही, घरी जाऊन मी हिला जाब विचारणार आहे. तर इकडे आता सुमन, रविराज आणि प्रतिमा बसलेले असतात. तर सुमन आता रविराजला बोलत असते की पूर्णाई तर बोलल्या होत्या की होळीपर्यंत थांबा, म्हणून त्यांच्या आग्रहाखातर आपण इतके दिवस इथे थांबलो आहे. पण आता मात्र आपण आपल्या घरी जायला हवं आहे ना. त्यावर रविराज बोलतो की हो, तुझं बरोबर आहे, पण मग या सगळ्याचा त्रास देखील तुलाच जास्त होणार आहे. त्यावर आता सुमन सांगते की त्रास तर होणारच आहे. आपल्याला आपल्या घरी गेल्यानंतर यांच्या सगळ्या आठवणी तर आपल्याला आठवत राहणारच आहे. पण असं इथे तरी आपण किती दिवस थांबणार आहोत ना, आपल्याला कधी ना कधी आपल्या घरी जायचंच आहे. त्यावर आता रविराज बोलतो की मग ठीक आहे, जाऊयात आपण. आणि तो प्रतिमालाही विचारतो की प्रतिमा, ठीक आहे ना गं, जाऊयात ना आपण आपल्या घरी. पण खरं तर प्रतिमा कुठल्या तरी गोष्टीच्या विचारांमध्येच अगदी गुंग असते. तिचं या दोघांच्या बोलण्याकडे लक्षही नसतं. आता रविराज परत एकदा प्रतिमाला आवाज देतात. त्यावर मात्र प्रतिमा थोडी भानावर येते आणि बोलते की हो हो, जाऊयात. त्यावर आता सुमन प्रतिमाला विचारते की वहिनी, तुम्ही नक्की एवढा कसला विचार करतायत. आता प्रतिमा बोलते की म्हणजे पहा ना, माझ्या एवढं जीवावर बेतलं आणि तरी देखील तन्वी मला रक्त द्यायला आली नाही. आता इथून आपल्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचायला काय 1-1.5 तास लागतो का? पण तरी देखील ती का नाही आली, का तिने मला रक्त नाही दिलं. त्यावर आता सुमन सांगते की हो, जेव्हा अश्विनचा फोन आला ना, तेव्हा खरं तर इथून निघण्यासाठीच ती खूप नाटक करत होती. ती इथून लवकर निघतही नव्हती. आणि जेव्हा सगळ्यांनी तिला आग्रह केला तेव्हा मात्र ती कुठे इथून निघाली आणि हॉस्पिटलला आली आहे. पण त्यात देखील ती वेळेवर पोहोचलीच नाही. आता खरं तर रविराजला त्या तन्वीचा विषय अजिबातही नको असतो आणि रविराज बोलतो की खरं तर मला तिचा विषय नको आहे आता इथे. ती मुलगी 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे आणि तिने आज परत एकदा ते सिद्ध करून दिलं आहे. त्यावर आता सुमन बोलते की हो, आपण सगळे नेहमीच बोलतो ना की सायलीच तुमच्या दोघांची मुलगी शोभते म्हणून, आणि आज तिने ते सिद्ध देखील करून दिलं. आणि तन्वीने परत एकदा सिद्ध करून दिलं की ती 1 नंबरची स्वार्थी मुलगी आहे. तर इकडे आता ही तन्वीचं मात्र भारी कौतुक वाटत असतं या अश्विनला. आणि अश्विन आता तिला बोलतो की तन्वी, मी आता काही दिवसांपासून नोटीस करतोय की तू बदलायचा प्रयत्न करतेयस, आणि दुसरं कोणाला याचं कौतुक असो वा नसो, मला मात्र या गोष्टीचं जाम कौतुक वाटतंय. त्यावर आता तन्वी देखील त्याला मिठी मारते आणि बोलते की सगळ्यांना ना तुझ्यासारखाच नवरा मिळायला हवा. म्हणजे मी चुकले तर तू कसं लगेच कान पकडतोस, आणि मी एखादी प्रेमळ गोष्ट केली तर लगेच कौतुक करतोस वगैरे, असं काही बाई ती आता बोलून त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असते. तर अश्विन देखील बोलतो की मी कायम तुझ्यासोबत असणार आहे वगैरे, तू या घराला आपलं बनवायचा प्रयत्न करतेस, यामध्ये मी खूप समाधानी आहे वगैरे, असं तो तिला बोलून दाखवत असतो. तर आता ती देखील मनातल्या मनात बोलते की नाही, या घराला आपलं तर मला बनवावंच लागणार आहे, त्याशिवाय मला तिजोरीच्या चाव्या कशा मिळतील ना, आणि त्या तूच मला आणून देणार आहेस. आता ती फ्रेश होण्यासाठी जाते तर तेवढ्यातच तिचा फोन वाजतो. आता अश्विन तिला आवाज देत असतो पण ती काही तिथे येईना, म्हणून शेवटी तोच फोन उचलतो. तर खरं तर त्या ॲडव्होकेटांचा फोन असतो आणि अश्विन इकडनं काही बोलणार त्याआधीच त्या ॲडव्होकेट तिकडनं बोलतात की हां मॅडम, तुम्ही काल जे मला केसबद्दल येऊन बोललात ते काहीतरी वेगळंच होतं, आणि आज तुम्ही वेगळ्याच केसचे रिपोर्ट्स पाठवलेत मला. तुम्हाला नक्की कुठल्या केसबद्दल कोणावर आरोप करायचा आहे, कोणावर केस करायची आहे.
आणि तेवढ्यातच आता तन्वी येते आणि फोन जवळजवळ त्याच्या हातातनं हिसकावूनच घेते. तर बोलते की कोण बोलताय म्हणून. तर इकडनं हे वकील बोलतात की मी बोलतोय आणि तुम्ही मला कुठल्या तरी वेगळ्याच केसचे रिपोर्ट्स दिले, तुम्ही काल आला होता, तसं तसं वगैरे तो बोलत असतो केसबद्दल. तर तन्वी मात्र आता खरं तर जाम घाबरून गेली आहे, कारण आता अश्विन समोर तिला त्या वकिलाशी धड बोलताही येईना. आणि वरती बोलते की मी कशाला येईल ना, नाही माझे बाबा, माझा धीर एवढे मोठे वकील आहेत, मी त्यांना सोडून दुसरा वकील कशाला शोधेल बरं. नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तिथे आलेच नव्हते. त्यावर आता तो वकील विचारतो की तुम्ही तर तन्वी सुभेदारच आहात ना. त्यावर आता खरं तर अश्विन समोर ही खोटं बोलत असते की जसं काय कोणी रॉंग नंबरच आला आहे आणि मी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाशी बोलते, माझा काही या सगळ्याशी संबंध नाही वगैरे असं दाखवायचा ती प्रयत्न करत असते इथे. आणि ती शेवटी फोन ठेवून देते. त्यावर आता अश्विन तिला विचारतो की अगं ॲडव्होकेटांचा फोन का आला होता तुला. त्यावर तन्वी बोलते की नाही अरे रॉंग नंबर होता. म्हणजे काय झालं की ते जेव्हा बोलले ना की तनुश्री मॅडम बोलताय का, तेव्हा मला कळालं की रॉंग नंबर आहे, मी कशाला जाईल ना वकिलाकडे. खरं तर आता अश्विनला डाऊट येतो तिच्यावर आणि अश्विन विचारतो की रॉंग नंबर असून तू इतका वेळ बोलत होतीस का, आणि नंबर सेव्ह कसा होता. तर आता ही तन्वी आता तिथे थापा मारून आता इकडे हॉलमध्ये येते. तर प्रताप आणि कल्पना तिथेच हॉलमध्ये बसलेले असतात. तर विमल मात्र स्वयंपाकाची तयारी करत असते. आणि आता त्यांच्यासमोर नाटक करत तन्वी विमलला विचारते मी येऊ का तुला मदत करायला. त्यावर विमल बोलते की कशाला, नाही म्हणजे तुम्ही कशाला ना, मी करते एकटी सगळं. त्यावर कल्पना बोलते की मदतच करायची असेल तर असं विचारायची काय गरज, विचारल्यावर कोणीही नाहीच बोलणार ना, न विचारताही मदत करताच येते की. आता ती किचनकडे वळणार तेवढ्यातच सायली आणि अर्जुन दरवाजात येतात. आता अर्जुन मात्र रागाने जसा लाल बुंद झालेला असतो आणि खूप जास्त चिडलेला असतो तन्वीवर. आणि तो दरवाजातूनच तन्वीला आवाज देतो, तन्वी थांब. आणि घरात येऊन आता तिला बोलायला सुरुवात करतो की तुझी ही सगळी नाटकं आहेत ना, ती बंद करायची. तुझ्या या नाटकांना कोणीही फसणार नाही आहे. तू तन्वी, आता तो पुढे बोलणार की तू तन्वी नाहीच आहेस. तेवढ्यातच आता सायलीमध्ये बोलते की तुझी ही सगळी नाटकं ना समजतायत आम्हाला. नाही म्हणजे गरम पाणी द्यायची नाटकं काय, शेणाच्या गौऱ्या काय थांबतेस, मंदिरामध्ये काय जातेस, सगळ्यांना मूर्ख बनवायचा प्रयत्न करतेस का तू. पण असं काही एक होणार नाही आहे, ही सगळी नाटकच आहेस. तू आता देखील स्वयंपाकघरात जायचं नाटकच करत होतेस. आता अर्जुन मात्र पुढे बोलणार असतो सत्य, पण सायली मात्र त्याला इशारा करत थांबवते आणि बोलते की मी हिला पाठीशी घालतच नाही आहे. मी तेच सांगते की हिची ही सगळी नाटकं ना आपल्या लक्षात येत आहेत म्हणून. तर तन्वी मात्र खरं तर विचार करत असते की मी नक्की काय केलं आहे आणि हे दोघं माझ्यावर इतके का चिडले आहेत म्हणून. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रविराज, प्रतिमा आणि सुमन त्यांच्या घरी जायला निघालेले असतात. तर तन्वी मात्र लगेच नाटक करत येते आणि बोलते की आई अगं असं लगेच जाऊ नकोस ना, तू थोडे दिवस इथेच थांब, मला तुझी काळजी घेऊ देत वगैरे वगैरे. आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन देखील आता जिन्याने खाली येत असतात. आणि तिचं हे सगळं नाटक पाहून आता अर्जुन परत एकदा तिच्यावर खूप जाम भडकलाय आणि तिला बोलतो की तन्वी तुझे नाटकं अजून चालूच आहेस का, कधी थांबवणार आहेस तू तुझे नाटकं. आणि तुला जर प्रतिमा आत्याची एवढीच काळजी वाटत होती तर तू तिला रक्त देण्यासाठी वेळेवर का नाही पोहोचलीस, तेव्हा कुठे भटकत होतीस 1-1.5 तास. आता मात्र तन्वी देखील जाम घाबरली आहे. तर आता सायली आणि अर्जुन हे सत्य घरच्यांना कसं सांगतील आणि त्यानंतर मात्र तन्वीचं काय होईल हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.